सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा 5,000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर. सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. संपर्क 93 25 42 32 आणि 77 09 80 59 05. चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल. नेवासा तालुक्यातील पाचेगाव शिवारामध्ये 16 ऑगस्ट रोजी अनोळखी व्यक्तीचा अज्ञात आरोपींनी खून केल्याची घटना उघडकीस आली होती. नेवासा पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्या गुन्ह्याचा तपास नेवासा पोलीस ठाण्यामधील 5 विशेष पथक आणि पोलीस निरीक्षक धनंजय जाधव पोलीस ठाणे नेवासा हे करतायत. सदर खुनाचा गुन्हा उघडकीस न आल्यानं खुनाचा तपास करणं पोलिसांना समोर एक मोठं आव्हान ठरत आहे. त्यामुळे गुन्हा घडलेल्या ठिकाणी अहमदनगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी तपास अधिकाऱ्यांसह धो पावसामध्ये भेट दिली आहे. पोलीस अधीक्षक ओला यांनी तपासाच्या दृष्टीनं नेवासा पोलिसांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान सूचनेच्या आधारे अनोळखी मृत व्यक्तीची ओळख पटवून अज्ञात आरोपींचा शोध घेऊन खुनाच्या गुन्ह्याला नक्कीच वाचा फोडू असा विश्वास नेवासा पोलिसांनी व्यक्त केलाय. यावेळी पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सुमित करंजकर तसेच पोलीस कॉन्स्टेबल अप्पासाहेब तांबे, भारत बोडके तसेच अविनाश वैद्य यांच्यासह पोलीस कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते. खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी 5 पोलिसांचे पथक उज्जैन येथे मागील 3 दिवसांपासून तळ ठोकून आहे, असे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी म्हटलंय. शंकर नाबदे, सी 24 तास, नेवासा.